एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस, नेहमीच कसं अटीतटीला तू मैदानावर जागतो. नियतीचं दिलेलं छोटेपण तुला इतकं काय खटकलं की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एका बॅटीत झटकलं. मी अत्यंत अभिमानाने सांगतो की माझ्या बाबांना बीपीचा त्रास ज्या माणसामुळे सुरू झाला, कारण तो जर 13 वरती असेल, तो जर 99 वरती असेल, आता मंचावरती आमंत्रित करूया. काय बोलायचं ना, म्हणजे तुम्हाला सांगतो, कुठल्या तरी परभणीच्या एका कुठल्या तरी गल्लीमधल्या कुठल्या तरी घरामध्ये आमच्या वडिलांना सचिन बॅटिंगला आल्यानंतर टी व्हीवरती मुंग्या येऊ नयेत म्हणून गच्चीवरती जाऊन आम्ही असे अँटिना पकडायचो. हो, जे बॅटिंगला आल्यानंतर आमच्या बाबांनी आयुष्यभर केवळ उदबत्त्या देवासमोर फिरवल्या. मी अत्यंत अभिमानाने सांगतो की माझ्या बाबांना बीपीचा त्रास ज्या माणसामुळे सुरू झाला, कारण तो जर 13 वरती असेल, तो जर 99 वरती असेल, तर आमच्या बाबांचं बीपी हे आमच्या घरापेक्षाही वरती जायचं. असे आपल्या सगळ्यांचे लाडके पद्मश्री, पद्मविभूषण, अर्जुन पुरस्कार सन्मानित, खेलरत्न, महाराष्ट्र भूषण, भारतरत्न सचिन तेंडुलकर. अगदी कालच ज्यांना BCCIचा CK नायडू जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आलेला आहे, असे आपल्या सगळ्यांचे लाडके भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पुण्यनगरीत, आपल्या पुणे शहरात, आपल्या पुणेकरांकडून. सचिन सर, बरं का, आत्ता वैभव जोशींनी तुमच्यावरती एक छान रचना सादर केली. मी परभणीला 12वीत असताना तुमच्या माझ्यामध्ये एकच गोष्ट कॉमन आहे की आम्ही फेल झालो, बस एवढंच, बाकी काहीच नाही. तर सचिन सर, जेव्हा मी 12वीत होतो तेव्हा अभ्यास सोडून मी नुकताच कविता करायला लागलो होतो. मला कधीही वाटलं नव्हतं की भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यावरती मी जे काही लिहिलं आहे ते मला त्यांच्यासमोर सादर करायची संधी मिळेल. आज चितळे परिवाराने मला ही संधी दिली निवेदन करण्याची. सुनंदन सरांमुळे ही संधी मला मिळाली. बघा, तेव्हा मी अगदी 12वीत होतो, तोडक्या मोडक्या शब्दात काहीतरी लिहिलं होतं, ते आज पुणेकरांच्या साक्षीने मांडायचा प्रयत्न करतो. मी असं लिहिलं होतं की एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस, एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस, नेहमीच कसं अटीतटीला तू मैदानावर जागतोस. भेटू दे हा तुझाच देव, त्याला मागीन थोडं फार, देवा माझ्या सचिनला कधी म्हातारं नको करू यार. नियतीचं दिलेलं छोटेपण तुला इतकं काय खटकलं की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एका बॅटीत झटकलं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तू दिलंस करेज. काही पाळतात तुझं क्रिकेट वेड, तर काही तुझं लव्ह मॅरेज. तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं, तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं की शाळेत जाणाऱ्या पोरालाही तुला फक्त सचिन म्हणता येतं. जगावं जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही, जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही, आणि जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही, जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स.